जेव्हा भय ही एक मानवी भावना आपल्या मनाच्या खोल कप्प्यात पसरत जाते, तिथून सुरू होते अंधारमायाची खरी कथा. झी 5 वरती नुकतीच प्रदर्शित झालेली ही मराठी वेब सिरीज पारंपरिक भूताकेतांच्या पलीकडची आहे. ही मालिका भीती दाखवत नाही, तर ती हळूहळू मनात झिरपत राहते. कोकणाच्या हिरवाईत लपलेला एक वाडा, त्यात दडलेला भूतकाळ आणि त्या वाड्यात परतलेल्या नात्यांचे अनेक थर. ही कथा जितकी गूढ आहे तितकीच मानवी. अंधार माया म्हणजे भयपट नव्हे, तर अंधाऱ्या आठवणींनी झाकोळलेली एक अस्वस्थ मनयात्रा. मराठी वेब सिरीजच्या जगात ही एक थरारक पण सूक्ष्म कलाकृती ठरते. या कलाकृतीविषयी जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनिरुद्ध गांधी. कॅमेरावरती आहेत संजय राठोड. महा MTV मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. एक काळ असा होता जेव्हा मराठी चित्रपटसृष्टी विशिष्ट साच्यात अडकलेली वाटायची. कुटुंब केंद्रित कथानक, ग्रामीण संघर्ष आणि सामाजिक प्रबोधनाची मांडणी हीच मुख्य रचना चित्रपटांच्या व मालिकांच्या केंद्रस्थानी दिसायची. मनोरंजनाच्या नावाखाली अनुभवण्याचं क्षेत्र हे संकुचित झालं होतं. त्यास त्या नातेसंबंधांच्या गुंतागुंती, हलक्या फुलक्या विनोदाने सजलेलं पारंपरिक वर्णाची कथा आणि काहीशा ठराविक शैलीतली भावनात्मक शैलीतील पुनरावृत्ती, यातून प्रेक्षक थोडा कंटाळलेलाही होता. मात्र गेल्या काही वर्षात हे चित्र झपाट्यानं बदलताना दिसतंय. नवीन पिढीचे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते आता केवळ प्रेक्षकांना रडवण्यापुरतंच नव्हे, तर त्यांना गुंतवून ठेवणारे विचार करायला लावतात आणि थरार देणारे विषय हाताळू लागतात. OTT प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ही झेप अधिक प्रभावीपणे समोर आली आहे. या माध्यमाने प्रायोगिकता आणि विविधता या शैलीगत प्रयोगांना मोठं व्यासपीठ दिलंय. याच प्रवाहात गेल्या काही वर्षात झी 5च्या OTT प्लॅटफॉर्मवरती प्रदर्शित झालेली अंधार माया ही भयप्रधान वेब सिरीज विशेष लक्ष वेधून घेते. मराठीत थरार आणि गूढता असलेली वेब सिरीज फारशा बघायला मिळत नाही. अशा वेळी अंधार माया ही मालिका प्रेक्षकांच्या मनावरती छाप सोडते. ही केवळ एका आत्म्याची गोष्ट नाही, तर ती मानवी मनाच्या गूढ कोपऱ्यात डोकावणारी कथा आहे. यात भूतांच्या सावल्यांपेक्षा अधिक खोल आहे दुःख, पश्चाताप, अपूर्ण इच्छा आणि अंधाऱ्या आठवणींनी व्यापलेलं आयुष्य. अंधार माया ही कथा कोकणातील एका दुर्गम पण देखणं स्थान असलेल्या खाटू वाड्याभोवती फिरते. हा वाडा केवळ जुना नाही, तर त्याच्या भिंतीत आणि गाभाऱ्यात काळाच्या अनेक छाया दडलेल्या आहेत. कथेला सुरुवात होते जेव्हा खाटू कुटुंबाचे कर्ते पुरुष अचानक निधन पावतात. त्यांचा अंतिम संस्कार करण्यासाठी सर्व घरचे मंडळी या वाड्यात परत येतात. सुरुवातीला ही मालिका एक पारंपरिक, भावनिक आणि संस्कारप्रधान सर्जन वाटते. वाड्याच्या दगडी भिंती काहीतरी लपवत आहेत असं वाटू लागतं. पण प्रत्येक श्वासात जाणवतं ते म्हणजे एकामागोमाग एक अपघात, विचित्र घटना आणि अप्रत्यक्षिक वागणूक सुरू होते. घरातील सदस्य एकमेकांवरती संशय घेऊ लागतात. संपत्तीची वाटप, जुन्या वैराच्या ठिणग्या आणि मनात दडलेली असुरक्षितता, हे सगळं एका भयजन्म पातळीवरती पोहोचतं. ही मालिका फक्त भूतांबद्दल नाही, तर माणसांमधल्या भूतकाळाबद्दलची आहे. खाटूवाडा हा इथे एक पात्र बनतो. तो फक्त वास्तू नाही, तर त्यात एक जिवंत भय आहे. आणि याच भयाने सगळ्या पात्रांना एका मानसिक अंधारात लोटून दिलं गेलंय. या मालिकेतील सर्वात ठळक आणि लक्षवेधी व्यक्तिरेखा म्हणजे गोण्या, खाटूवाड्याचा जुना सेवक. ही भूमिका प्रख्यात अभिनेते किशोर कदम यांनी साकारलेली आहे. त्यांचा आवाज, त्यांची हालचाल आणि डोळ्यातील भीती, हे सगळं पाहताना गोण्याचं खऱ्याखुऱ्या वाड्याचा भाग वाटतो. एक अशी भूमिका जी बोलून फारसं काही सांगत नाही, पण सगळं सांगून जाते. ऋतुजा बागवे यांनी सायलीच्या भूमिकेतून एक सशक्त आणि संवेदनशील पात्र उभं केलंय. ती केवळ भीती व्यक्त करत नाही, तर कुटुंबातील गुंतागुंत, शंका आणि आत्मविश्वासही दाखवते. शुभंकर तावडे, स्वप्नाली पाटील, शुभांगी भुजबळ, अनुप बेलवलकर, ओमप्रकाश शिंदे आणि पिऊ गोसावी या कलाकारांनीही आपल्या भूमिका तितक्याच सशक्तपणे साकारलेल्या आहेत. अंधार माया या मालिकेचं दिग्दर्शन भीमराव मुळे यांनी केलं असून त्यांनी केवळ एक भयकथा सादर केली नाही, तर भीती या भावनेला सूक्ष्म आणि मानवी स्वरूप दिले. त्यांनी अंधार हा केवळ दृश्यांमध्ये मर्यादित ठेवलेला नाही, तर तो मनाच्या गाभ्यात खोलवरती झिरपतो. प्रेक्षकाला मनाच्या एका कोपऱ्यात खोल दडलेली अस्वस्थता जाणवते, जी सहसा शब्दात सांगता येत नाही, पण अनुभवता मात्र येते. वाड्याची छायाचित्रण शैली जणू एखादं दुःस्वप्न आठवत आहे. वाड्यातील दरवाजे, कोपरे आणि कोरडे पडदे यामधून एका प्रकारचं दडपण प्रेक्षकांच्या मनावरती सतत राहतं. कपिल भोपटकर यांनी लिहिलेली ही पटकथा सुरुवातीला अतिशय सुस्कृत आणि शांत प्रवाहात पुढे जाते. पात्रांची ओळख, त्यांच्या मनोवृत्ती आणि पार्श्वभूमी यांचं कसून मांडणी इथे होताना दिसून येतं. अचानक काही अकालनीय घटनांमुळे कथेला एक वेगळं वळण मिळतं. या मालिकेचं खरं वैभव म्हणजे तिचं पार्श्वसंगीत. हे संगीत केवळ पार्श्वभूमीत वाजत नाही, तर ते दृश्यांमध्ये एक अतिरिक्त थर तयार करतं.
जे भयाच्या अनुभूतीला गडद करतो. साधा पडदा हलतानाचा आवाज, पायऱ्यांवरती उमटणारे मंद आवाज आणि हळुवारपणे वाढणारी सुळावट हे सगळं इतकं नेमकं आणि परिणामकारक आहे की एखादं दृश्य केवळ त्याच्या ध्वनिसज्जतेमुळे मनावरती कोरलं जातं. काही प्रसंगांमध्ये तर पार्श्वसंगीतांमुळे संपूर्ण दृश्याचा अर्थच बदलतो. जे उत्तम दिग्दर्शक आणि उत्तम ध्वनी निर्मित यांचं उत्तम उदाहरण म्हणजे अंधारमाया ही मालिका. अंधारमाया ही मालिका मराठी वेब सिरीजच्या वाटचालीत एक नवा वळण घेऊन येत आहे. एक असं वळण जे भयपटाच्या चौकटी पलीकडे आहे. मानवी मनाच्या खोल गर्भात डोकावणारं. ही केवळ एक भूतांची, आत्म्यांची किंवा विचित्र घटनांची गोष्ट नाही, तर ती माणसाच्या आत दडलेल्या अधर्म, लोभ आणि असुरक्षितता आणि नात्यांमधील अपूर्णतेवरती भाष्य करणारी एक मानसिक यात्रा आहे. इतका काळ मराठी कंटेंटमध्ये भयपट ही हलकं आणि उपेक्षित शैली मानली जात होती. भय म्हणजे केवळ अंधाऱ्या कोपऱ्यातून अचानक समोर येणारी छाया किंवा झटकन वाजलेला आवाज एवढ्यापुरता त्याचा विचार होत होता. पण अंधारमाया या मालिकेने ही पारंपरिक कल्पना पूर्णपणे मोडून टाकली. ही मालिका थरारक आहे, पण ती केवळ थरारासाठी नाही, तर ती अंतर्मनाच्या गूढतेकडे बोट दाखवणारी, मानसिक गुंतागुंत उभी करणारी आणि गहिर विचार करवणारी कलाकृती आहे. ही मालिका प्रेक्षकाला नुसती घाबरवून ठेवत नाही, तर त्याच्या मनातले भय, पश्चाताप आणि जुन्या आठवणींचं अंधार वादळ जाग करते. अंधार माया ही मालिका मराठी सृष्टीसाठी केवळ एक वेब सिरीज नसून ती एक महत्त्वाची पायरी आहे, जी चौकटीबाहेर विचार करण्याची, धाडसी विषय हाताळण्याची आणि शैलीमध्ये नवता आणण्याची. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या महा MTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.